चकलीसाठी इथे आपण भाजणी तयार करणार आहोत। त्यासाठी 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत। हरभऱ्याची डाळ आहे ती पाव किलो, मुगाची डाळ 1 वाटी, उडदाची डाळ 1 वाटी, वाटीचे प्रमाण आहे 125 ग्रॅम आणि पोहे घेतलेले आहेत 125 ग्रॅम, साबुदाणा 125 ग्रॅम, जिरे 50 ग्रॅम, धने 100 ग्रॅम असं या पद्धतीने सर्व जिन्नस घेतलेले आहेत आणि तांदूळ 1 किलो आणि बाकीचे सगळे जिन्नस 1 किलो असे हे दोन्ही मिळून आपली 2 किलोची भाजणी तयार होणार आहे। भाजताना पसरट आकाराची मोठी कढई घ्या, त्यामध्ये मंद आचेवर सर्व जिन्नस हे खरपूस असे भाजून घ्या आणि एक एक जिन्नस भाजला की कॉटनच्या कपड्यावर पद्धतीने ओतून घ्या। यामुळे मॉइश्चर येणार नाही, ओलसरपणा राहणार नाही आणि भाजणी आहे ती मस्तपैकी कुरकुरीत राहणार आहे। त्याला दमटपणा येणार नाही। भाजताना लाकडी उलथण्याचा वापर करा। सगळे जिन्नस थंड झाले की एकत्र करा आणि या पद्धतीने गिरणीतून हे पीठ दळून आणा।